तर आज मला जायचं होतं बाळूमामाच्या पालखीला आणि पुण्यामध्ये सध्या एवढा पाऊस आहे ना, आज तर गाराच पडले होते. आम्ही खूप वेळा आवरून बसलो पण पाऊस काय उघडे ना, त्यामुळे मग नंतर आम्ही पावसामध्येच निघालो. तर आता आम्हाला पालखी कुठे आहे हे नक्की माहीत नाही, फक्त खेड शिवापूर ह्या साईडला आहे तेच माहिती होतं. तर आम्ही विचारत आता पालखीच्या ठिकाणी पोहोचलो आणि गेल्यानंतर छान असं दर्शन केलं. तर हे जे सेवेकरी आहे ते आमच्या सटवेवाडी गावातलेच आहे आणि सध्या ते पालखी बरोबरच असतात. तर अनोळखी ठिकाणी असं आपलं कोण भेटलं तर खूप छान वाटतं आणि त्यांनी मला बाळूमामाच्या चरणाशी ठेवलेला भंडार हे आणून दिला. आता पालखीचं तर छान असं दर्शन झालं कारण आम्ही 6 वाजता पोहोचलो होतो. तर खूप छान वाटलं. आता आम्ही मेंढी माऊलीच्या दर्शनासाठी आलो होतो. घरी तर एवढी धाकधूक होती ना माझी की भेटते का नाही, पुढच्या गावात जाईल का, तर म्हटलं जाऊ दे चक्करच होईल. एक तर आमच्या घरापासून 30-40 किलोमीटरच्या अंतरावर होतो आणि खूप छान वाटलं इथे येऊन. आणि एवढ्या मेंढ्या होत्या ना, आम्ही खूप लवकर आल्यामुळे खूप वेळ भेटला आणि आपण असं बसलं ना ते आपल्या मांडीवर येऊन बसायचे आणि मुलांना तर खूप भारी वाटलं आणि यांनाही, कारण मला देवाची एवढी आवड आहे ना, माझ्यामुळे यांना खूप टेन्शन आहे कारण कामावून आलं की मला घेऊन निघावं लागतं. तर त्यांनाही आज खूप बरं वाटलं, त्यांनीही सांगितलं मला आज आल्यामुळे खूप बरं वाटलं. तर ही पालखी क्रमांक 13 आहे आणि ही कात्रज बोगद्याच्या पुढे वेळोवेळ्या गावात आहे. पण आजच्याच दिवस आहे, उद्या या गावामध्ये यात्रा असल्यामुळे मामांना चालत नाही, तर पुढच्या गावात मुक्कामासाठी जाणार होती. त्यानंतर मी ओटीचं सामान घेतलं आणि आता ओटी ही बांधून घेतली. खूप छान वाटलं. मला तर सवय आहे अशी, पहिले मी सांभाळायला शेळ्या मेंढ्या, त्यामुळे खूप भारी वाटलं. यांनाच आमच्या सवय नव्हती तर त्यांनाही पाहितलं माझ्यासोबत, त्यांनाही वेळ भेटला. त्यानंतर इथं नवीनच पिल्लू झालं होतं. आता ही घोंगड्या, पेन, फ्रेम सगळं भेटत होतं इथं. तर आमच्या गुड्डूने असा पेन घेतला होता आणि इथं आता जेवणाचं चालू होतं. त्यानंतर आम्ही पालखीच्या ठिकाणी आलो कारण आता आरतीचा टाईम झाला होता आणि लवकर आल्यामुळं खरंच खूप वेळ भेटला. आरती झाली आणि खूप छान वाटतं आरती. आणि तिथं कथाही सांगितली होती बाळूमामाचे, जे ऐकूनच अंगावरती काटा यायचा. आणि लगेच तिथं जेवायलाही असतं, तर जेवण केलं, प्रसाद घेतला, लापशी सांबार भात होता. जेवण केल्यानंतर आता बाळूमामाचा प्रसाद खरंच खूप छान असतो, प्रसाद घेतला, छान असं मन भरून सगळं पाहितलं. त्यानंतर गावातल्या बायका ज्या गावामध्ये पंगत आहे तिथं भांडे घासत असतात, तर तिथं एकच ताई भांडे घासत होत्या. तर यांना म्हणलं मला ही घासायचे, कारण आमच्या गावात आले होते तेव्हा आम्ही सगळ्यांनी घासले होते, तर ओळख नसली तरी काय होतं, त्यामुळे मी ही भांडी घासाय गेले. त्याच्यानंतर ती गावातल्या ही बायका आल्या आणि सगळ्यांनी भांडी घातली, कारण मामाची सेवा करायला भेटणं हेच खूप मोठं पुण्याचं काम आहे. तर माझी तर ओळख नव्हती, तरीही मी खूप वेळा मी भांडी घासली, त्याबरोबर ओळखही झाली आणि छान वाटलं असं नवीन ठिकाणीही, कारण मामाच्या तळावर मधल्या ओळखीचीही काही गरज लागत नाही आणि आम्हाला माहीत नसतं तरी नुसतं मामाचं नाव सांगितल्यामुळे आम्ही बाळूमामाच्या एवढ्या लांब पालखीच्या ठिकाणी पोहोचलो. त्यानंतर आमच्या गुड्डूला भूक लागली, तर आता सध्या गॅसमुळे काही जेवाय जास्त नव्हतं, बेसन थाळीच होती, त्या खूप झाला होता. तर आम्ही थोडं जेवण केलं आणि आता निघालो आहे घराकडे, कारण खूप रात्र झाली होती, 12 वाजायला आले होते आणि आता आम्हाला जायचं आहे घरी कात्रजला. त्यानंतर आता घरी पोचलो आणि आजचं बाळूमामाचं दर्शन छान वाटलं, कारण पुण्याच्या शहर ठिकाणी असं बाळूमामाची पालखी आलेली खाऊन खरंच मन भारावून गेलं.